अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। मोठी बातमी, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीला हिरवा कंदील। आधी अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन होणार, बदली प्रक्रिया जूनपूर्वीच पूर्ण होणार। पाहूया सविस्तर। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। 22 डिसेंबर 2025 राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। सध्या राज्यभरात सुमारे 25,158 शिक्षक पदे रिक्त असून त्यापैकी सुमारे 8,000 पदे थेट भरतीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र ह्या भरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाणार असून त्यानंतर उर्वरित रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। निवडणुकांनंतर भरती प्रक्रियेला सुरुवात। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाईल। त्यानंतर फेब्रुवारी-मार्चपासून शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता अंतिम टप्प्यात असून 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार पटसंख्ये अभावी अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या शिक्षकांचे समायोजन पूर्ण केले जाईल। त्यामुळे काही रिक्त पदे भरली जाणार असून उर्वरित पदासाठी थेट भरती केली जाणार आहे। पवित्र पोर्टलवरून पारदर्शक भरती। शिक्षण विभागाने जिल्हा न्याय रिक्त शिक्षक पदांची माहिती संकलित केली असून TET परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन पूर्ण करून उर्वरित रिक्त पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात येणार आहे। संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलवरून राबवली जाईल अशी माहिती शिक्षण संचालनालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। जिल्हा परिषद शाळांची सद्यस्थिती। राज्यात सुमारे 63,000 जिल्हा परिषद शाळा असून त्यामध्ये जवळपास 2,88,000 शिक्षक कार्यरत आहेत। तरी 25,000हून अधिक पदे रिक्त आहेत। यापैकी 8,000 पदे भरतीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे। शिक्षकांच्या बदल्यांना आता जूनपूर्वीच पूर्णविराम। दरवर्षी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या जातात। साधारणपणे 65 ते 70,000 शिक्षकांच्या बदल्या होतात। मात्र ह्या बदल्या जून ते ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिल्याने शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच शिक्षक बदलते जात असून त्याच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता। ही बाब लक्षात घेऊन आता एप्रिल ते जून कालावधीत जिल्हांतर्गत बदल्या पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गुणवत्तेवर भर। नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला होता। शिक्षकांची कमतरता हे गुणवत्तेच्या घसरणीचे प्रमुख कारण असल्याने नमूद करत तातडीने शिक्षक भरतीची जोरदार मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होऊन शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।